नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आता संध्याकाळचे 5 वाजलेत आणि वातावरण बघा कसं आहे. गेले 4-5 दिवस असंच वातावरण आहे आणि मध्ये मध्ये रिमझिम रिमझिम पाऊस पडतो. तर आता मी चालले शीतल काकूकडे खाली. तर कशाला चालले ते नंतर तुम्हाला सांगते. तर चला तिकडे गेल्यानंतर भेटू आपण. तर आता मी काकूंच्या घराच्या इकडे आले. पिकलेले आहेत काय? पिकलंय वाटत. बोडसराणीला बोडसराणीला हो. दोन्ही पण पिकलं. हो, एक काढलेला आहे सकाळी मगाशी वाटतं. आला आला पिकलेला पडला खाली. तो आता असं टाकता कसं टाकता? मस्त एक पिकलेला फणस आहे आणि एक हिरवा आहे. तर हे बघा मस्त रसाळ फणस आहे, बरका आम्ही त्याला म्हणतो. तर बरका फणस आहे आणि तिकडे कच्चा फणस आहे. मस्त आता खाऊया घरी. बरोबर मी तो घेतोय. मस्त मेल्या ताट कसं आहे तो पण खायत नाही. मग उद्या तर उतारलो तो खायत आता. सोनाची इकडे ये. अवकाश का त्या काकोचं आणि हे घराचं काम चालू आहे. ऐकला? फणस घेऊन ही पिशवीचं सगळं सामान घेऊन आम्ही चाललो त्या घरी, आमच्या घरी. तर फणसाच्या वेफर्स बनवायचे आहेत, म्हणजे तळलेले घरी आम्ही म्हणतो ते. दरवर्षी करतो, तर यावर्षी पण करायचं तर पावसात खायला मस्त. तर चला जाऊया. सगळे आहेत काय. इकडे एक फणस आणि इकडे 2 फणस. एक घाव 2 तुकडे करून टाक. हो, एवढी ताकद नाही आता आहे. मोठा फणस ना तेव्हा. मोठं फणस मोठं आहे तर गरब काय येत. हे दोन तुम्ही काढला तो ते नाहीच नानात ना तिकडल्याच हा पांढरी तेवढंच होतं ना. 2च होतं. 3 होतं या दोन. आणि एक म्हटलं आणि एकदा ठेवीन या करून झाला झाला 17 के पण नाही तळून. तळून आता आपण पिका फणस खाऊया. आता तिथे भैताचं काढतं किती काढतं. खायचं दोन्ही काढ. हे काढूया ते भाजीचं देऊ नको. माझी ते हे दे भाजीचं पटकन का आता लवकर घालता ना ते खावं ना. काढ काढ मग तो नाही तो आता जेवण. चला आई लोक खाल ना चांगला ना. एकदा देते तुझं तळून काय तळीचं. मग कधी फुरसत व्हायचं बघू. तर तळूकच हवं. तळूकच लागतात. यावेळी आपण लेट तळतोय ना, म्हणजे काकू संपलं मला असतं. मर्यादा 2 फणस मोठे आहेत आणि एक फणस भाजीसाठी काढलेला आहे आणि एक फणस पिकलाय. असं 4 फणस काढलेले ते सगळे करतात. आणि आता आम्ही पूर्ण चले फणस आणायला इकडे खाली कुंपणाच्या तिकडे. तर इकडे पप्पू आहे पुढे, हातात गडका आहे आणि बोडसा आहे. तर आता आलो आम्ही फणसाच्या झाडाच्या इथं आमच्या. हा बघा फणस हे आहे फणसाचं झाड आणि आहेत खूप सारे फणस वरपर्यंत आहेत बघा किती सारे आहेत.
जवळचंच काढ. खायचं दूध दोन दिसतंय तू इकडे वरती वरचं वाला नाही आहे, वरती चढतात या साईडला वरती पाठीमाग. जातच त्यावर. काढू काय काढ. गडगडच काढूच लागल, नाही तर कशा एवढं रिस्क देतं. नाही होणार. ए पडला. इथं हा फणस आहे, पण तो कोवळा आहे. हा एक फणस इथं आहे, एक तिकडं आहे, आणि एक कुठं. दोन खाली पडले, 4 काढलं काय रे. तर हे 4 फणस काढलेलं, 2 फणस काढले, हे 2 फणस आपणच खाली पडले चुकून. आणि झाडावर किती मोजला रे तू? 40 एक तरी 40-45 फणस आहेत वरती. जाणार पावसात. पावसातच ते. चला. 2 घेतील ना. हां चला. तर आता आपण चाललोय घरी. तर इकडं बघा एवढं सारे फणस झालेत. इकडं अर्धा काम झाला, पण हे घर भाजीसाठी कापलेले, खाते तू हे तळण्यासाठी. आणि तर तिकडं खाताय पिकलेलं फणस. काय सांगू चला हे भाजी बनवूया आता. यंदा तर इकडे मम्मी फोडणी देते भाजीला, फणसाची भाजी. जिरं लसूण टाकलं, जिरा मोहरी टाकलं. होतं कढीचं ठेवलं. चहा आणि बटर घ्यावा लवकर, थंडवर. चाय देव चाय दे पहिले. घे काकू, थांब. आहे ने हा दे घे घे चाय. माझी काय थंड झाली चालता. धर होय. हातातलं गरज हा आणतो. पण दे. बटर पण घे. गरम करून दे. हा पण गोड आहे. बघतात होय धर. त्याची माया तशी आहे म्हणून तुला हे पण घे. नाही गोड आहे. एवढं खाऊ चला लाल पण गोड होतात. कोरी चहा पिऊया. गोड नाही लागत आहे. नाही गोड. तर इकडे काकू फणस फोडून चारखंड काढते, आणि चारखंडातले गरे इकडे काकूने काढताय. सगळ्या हे जे गरे आहेत ना, तुम्ही घरी काढून ते मी बारीक बारीक करते. फक्त बैला निघालं. 28 किलो नीट करून ठेवलं सुकून बिकून, आणि ह्या महिन्यात टाकले. हे 15 चांगलं पाव काढतच ना. काढू जरा चांगलं. आता हर 24 किलो घरात, आणि आता या महिन्यात मोरम हे मोठं करत ना. ती नाही लोकं खाय गहू. मी भावाक घेऊन टाकते बाई गहू. आणि 3 माणसं आहे, किती खाणार. म्हातारा माझं इकडे काम चाललंय आणि गप्पा गोष्टी पण चालल्या. गप्पा गोष्टीच करतात, त्यामुळे काम पण चांगलं होत आहे. तर 5:30 वाजता आम्ही फणसाचे गरे काढायला घेतलं होतं. आता 7:30 वाजले, 2 तास झाले. काळोख पण झाला बघा. आणि इकडे एवढा सगळा ढीग आहे चारखंडांचा. इकडे मम्मी, इकडे काकू आले, आणि इकडे ही काकू आहे. हा, आणि 2 माणसं होती ती गेली. आता एक माणूस येत आहे ना, आया येत आहे ना. हा, तर भरपूर वेळ लागला. तर 2 तास झाले, अजून आमचं हे अर्धच काम झालंय. आणि इकडे हे फणस बघा तसंच्या तसंच आहेत. कधी होणार? आता उद्या करायचं. तिकडे गरमागरम फणसाची भाजी मी आता घेतली खायला. तर मगाचपासून किती माणसं बदलली, आणि आता नवीन काकू आलेली पुन्हा गेली ना. आता आया आणि काकू आहे, तर सगळे गरे काढतात. तर आता मी तळणार आहे, तर चला जाऊया. चुलीवर कढईत तेल आहे, ते तापायला ठेवलं आहे, आणि याच्यामध्ये पाण्यामध्ये मीठ टाकून ठेवलं आहे. तर ते आपण वापरणार आहोत तळताना. आणि हे गरे
एवढे सगळं बारीक केलेले. तर हे आता आपल्याला तळायचं आहे. तर आता काकू गरे तळायला घेते. तापला ना गे ते. त्याच्यामध्ये तरी 2-2.5 चमचे टाकलंस ना मीठ. टाक तू हे घर टाकू ना हं. एक टाक डाळ नको घालू त्याला. तर बाहेर काको आया मम्मीने सगळे गरे काढतायत. आणि हे जे बारीक केलेले गरे आहेत ना ते मी तळायला सुरुवात केली आहे. कारण मग ते थोड्या वेळानंतर तळले असते ना तर ते काळे पडले असते आणि कडू लागले असते. त्यामुळे जेव्हा पण आपण गरे काढणार ना तर लगेच तळायला सुरुवात करायची. आता 12:30 पावणे 1 वाजलाय. खूप वेळ झाला. 7:30 वाजल्यापासून आम्ही कंटिन्यू काम करतोय. सगळे कंटाळलंय. काका बिचारे अजून काय तळताय. मी जरासं तळलं आणि माझं झालं. एवढे तळून झालेत मस्त. आता हे एवढंच तळायचं आहे. बाकी आहे तर रवा दाखव जरा. आणि हे एवढं भरून डबा भरून झाले तळ. मस्त झालेत ना गे. मस्त झालं. तुम्हाला टेस्ट करून दाखवते. भाजून दे जरा तशा मस्त. आळलं तरी मस्त एकदम कुरकुरीत झालं. टेस्टी अगदी. मगापासून 5-6 वेळा तरी खाल्ले मी एक एक करून. आता तुमच्या पुढे ते पहिल्यांदा खाते कॅमेरा समोर. खालचं घे मीठ बीठ सगळं लागलाय ना बरोबर. एकदम मस्त. तर चला आता आपण हा ब्लॉग इथे संपूया. खूप वेळ झालाय आता. आणि नवीन ब्लॉग मध्ये भेटू. तर हा ब्लॉग कसा वाटला तर कमेंट करून नक्कीच सांगा. एक किलो तेल बाय. जास्त